जगते पाहिजे सुखाची जनक नारी आदि आमचे अवतार नारी आदि आमचे अवतार नारी आदि आमचे अवतार हरिनाश करे आमुद्या
विचारे मना ओची शोधून पाही. हे मना सांग कोण सुखी आहे, है का नाही? आता तुम्हा सगळ्याला वाटत असेल की विण्यावाले सुखी आहेत. कशावरून? माझ्या संघाची नाना प्रकारचे असणारे नट धारण करणारा तो जगाचा मालक भगवान परमात्मा आहे. त्याच्यात तुम्ही द्वैत असणार करू नका, नाहीतर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसं आला सोमवार की गेला महादेवाला की संपला महादेव गेला मंगळवारी देवीकड, मंगळवारी देव मंगळवार संपला का मंगळवारी गेला बुधवारी पुन्हा एकाकड, बुधवार झाला का गुरुवारी गेला तिसऱ्या देवाकड, शुक्रवारी गेला एकाकड, शनिवारी गेला शरण शरण हनुमंता, रविवारी आला का गेला. अरे काय भजने काय पूजेने. त्याला मी बोलत नाही, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आईसा अखंड भजन करी. काय उभी घातली ज्ञानोबराने, किती मार्मिक उभी, काय शब्द वापरले. ऐसा अखंड भजन करी उगा नसे क्षण भरी आगवे न गावद्वारी. ज्ञानोबराचे शब्द आहेत, इतके तिखट शब्द, इतके प्रकट शब्द, इतके असणारे महत्वाचे शब्द ज्ञानोबराने घातलेले आहेत. अरे ज्ञानोबराला असू द्या ना, काय हरकत नाही, जा तुम्ही देवीकडे जा, पण त्या देवीत सुद्धा त्याला बघा. म्हणून ज्ञानोबा संतांचे अभंग आहेत. अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुरा मर्दना लागोनी त्रिविध तपाची करवाया झाडणी भक्ता लागी सूर पावशी निर्वाणी आईचा जोगवा जोगवा मागण. चला याच्या पुढे जाऊन सांगू. देवाच्या ठिकाणी देव विठ्ठल आहे. काय देव विठ्ठल आहे, पण तिथं सुद्धा म्हणतात यग यग ती बाई आहे का? तो बाई नाही, तो बाबा आहे. पण तिथंही एक विठाबाई, विठाबाईच्या रूपाने का होईना तोच असणारा नटलेला आहे. म्हणजे सर्व असणारा भगवान परमात्मा सर्व देवाच्या रूपाने तो नटलेला आहे. आणि म्हणून तोच असणारा त्या प्रत्येक देवामध्ये असू द्या. तुम्ही संसारिक माणसं आहे, संसारिक माणसाला सुद्धा ग्राम दैवताला मान हा दिलाच पाहिजे. काय संसारिक माणसाने आपलं जे ग्राम दैवत आहे ना तिथं गेलंच पाहिजे. ग्राम दैवताला असणारा मान दिलाच पाहिजे, त्याचं दर्शन केलंच पाहिजे. पण काहीही नाही केलं पाहिजे. काहीही कळालं ना? काहीही घरात